एकदा काय झालं या चित्रपटाच्या आज होणाऱ्या म्युझिक लॉन्च आणि टीजर लॉन्च या सोहळ्याला सुरुवात करताना आपलं त्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. आज एवढ्या पावसामध्ये आणि एवढ्या ट्रॅफिक मधूनही सर्व मंडळी इथे आले. चित्रपटातील सर्व कलाकार आणि चित्रपटाला आशीर्वाद देण्यासाठी अनेक दिग्गज मान्यवर इथे आलेले आहेत आणि माध्यमांमधल्या सर्व प्रतिनिधींनी एवढ्या ट्रॅफिक मधून आणि पावसातून तुम्ही इथे आलात त्याबद्दल तुमचंही मनपूर्वक स्वागत. या सोहळ्याला सुरुवात करताना ज्यांनी हा चित्रपट निर्माण केला आणि ज्यांच्या पुढाकाराने हा चित्रपट आपल्या समोर येतोय अशा 3 व्यक्तींना मी आपल्या समोर बोलवतो. ऍक्च्युली 4 व्यक्ती आहेत पण एक जण ट्रॅफिक मध्ये आहेत. निर्माते सिद्धार्थ महादेवन आणि सौमिल शृंगारपुरे यांना मी स्टेजवर आमंत्रित करतो. जोरदार टाळ्यांनी आपण सिद्धार्थ महादेवन आणि सौमिल शृंगारपुरे, संगीत क्षेत्रामध्ये नाव आहे पण आज ते निर्माते म्हणून त्यांना आमंत्रित करतो. आणि यांनी हा चित्रपट जे निर्माते आहेत त्यातली ही तरुण मुलं आहेत त्यामुळे तरुण मुलांच्या पुढाकाराने आपण हा सोहळा सुरू करतोय. आणि ज्यांच्या पुढाकाराने हा चित्रपट रसिकांसमोर येतोय प्रस्तुत करता प्रेझेंटर चिराग गुजराती, पुणे टॉकीज, त्यांच्याही हेमंत गुजराती यांचा मुलगा. तरुण पिढी आहे आणि मला असं वाटतं की वन ऑफ द यंगेस्ट प्रोड्युसर्स आणि यंगेस्ट प्रेझेंटर अशी ही एकदा काय झालं जी ही टीम आहे. मी सिद्धार्थला विनंती करतो, सिद्धार्थ निर्माता म्हणून माध्यमांच्या माध्यमातून प्रेक्षकांशी बोलायचंय. निर्माता म्हणून काय वाटतं? सौमिल आणि मी आम्ही खूप वर्षांपासून ऍज म्युझिक डायरेक्टर्स इन द मराठी इंडस्ट्री आम्ही काम करतच होतो. अँड दोघांसाठी द आर्ट ऑफ मेकिंग अ मूवी ही खूप फॅसिनेटिंग, इट वॉज अ व्हेरी फॅसिनेटिंग थिंग फॉर बोथ ऑफ अस. तर कपल ऑफ इयर्स बॅक आम्ही जेव्हा डिसाईड केलं वी वॉन्ट टू गेट इन टू इट, तर आम्ही खूप स्क्रिप्ट ऐकली, आम्ही खूप नरेशन्स घेतले. पण जेव्हा सलीलजींनी आम्हाला ही स्टोरी सांगितली, आय थिंक इट रिअली टच्ड आवर हार्ट अँड वी वॉन्टेड इट टू बी समथिंग दॅट it's a family film, it's a feel good film, and we are I can't express how happy we are being associated with this film and this being our first film. So we are very proud of this project, and खूप thank you to everybody who's turned up today.
बिकॉज आय अंडरस्टँड खूप पाऊस आहे बाहेर आणि थँक्यू सो मच फॉर कमिंग अँड सपोर्टिंग दिस. सौमिन, म्युझिशियन्स असल्यामुळे म्युझिक इज व्हेरी क्लोज टू आवर हार्ट्स ऑब्विसली. सो जसं सिद्धार्थी सांगितलं तेव्हा आम्ही या फिल्मची स्टोरी ऐकली. वी वर एक्स्ट्रीमली एक्साइटेड दॅट वी कॅन बी अ पार्ट ऑफ दिस प्रोजेक्ट. बट बिकॉज सलील जी वॉज डिरेक्टिंग अँड डुईंग द म्युझिक, आम्हाला ही खात्रीच होती की गाणी पण अफलातूनच असणार आणि तसंच झालं. तुम्ही ऐकालच आज. सो वी आर एक्स्ट्रीमली हॅपी, वी आर एक्स्ट्रीमली प्राऊड आणि सगळ्यांना खूप थँक्यू की तुम्ही आलात इन स्पाइट ऑफ द रेन ट्रॅफिक आणि इट इज व्हेरी हॅपी. थँक्यू सो मच. थँक्यू सौमिन. पुणे टॉकीज म्हणजे पुण्यामध्ये जो डॉन स्टुडिओ आहे, डॉन स्टुडिओ ज्यांचं आहे ते पुणे टॉकीज, हेमंत गुजराती त्या स्टुडिओचे मालक आहेत आणि पुणे टॉकीज ही संस्था, त्यांचा मुलगा चिराग गुजराती. चिराग, पहिली फिल्म तुम्ही प्रेझेंटर म्हणून येत आहे, काय वाटतंय? सगळ्यांना नमस्कार. मी चिराग गुजराती. खरं तर हे माझ्यासाठी फर्स्टच एक्सपिरियन्स आहे स्टेजवरती बोलते. सो जरा कॉन्शियस झालोय, पण येस तुम्ही समजू शकता. खरं तर एकदा काय झालं, ही फिल्म गमतीशीर आहे. एकदा काय झालं, मी आणि माझे वडील हेमंत गुजराती, सो आम्ही या फिल्मचा प्रिव्ह्यू केला आपल्याच स्टुडिओमध्ये, म्हणजे डॉन स्टुडिओमध्ये. आणि फिल्म बघून झाल्यावरती एक मला आणि बाबांना वेगळाच कनेक्ट झाला. आम्ही ते थोडंसं जरा वेगळंच रिलेट केलं, कारण त्यात इमोशनल टच होता आणि एक वेगळा जो इम्पॅक्ट झाला. सो प्रिव्ह्यू झाल्यानंतर आम्ही त्या दिवशी काहीच बोललो नाही आणि आम्ही दोघेही वेगळ्या झोनमध्ये होतो. आणि मग पुढच्या दिवशी सकाळी आम्ही जेव्हा चहा पित होतो तेव्हा जरा आमचं असं बोलणं चाललं आणि दोघंही आम्ही एका मताचे होतो की यार आपण ही फिल्म प्रेझेंट करूया. आणि सो आज आपण पुणे टॉकीज प्रायव्हेट लिमिटेड ॲज प्रेझेंटर्स ही फिल्म प्रेझेंट करतोय. आणि नेहमीच आपल्याला अशा कंटेंटच्या फिल्म किंवा रिच कंटेंटच्या फिल्म नेहमी एक्सप्लोर करायला आवडतील. आणि येस, मी सगळ्यांनी नक्की फिल्म बघा, एन्जॉय करा, फॅमिली सोबत बघा आणि रिव्ह्यूज नक्की शेअर करा. थँक्यू. थँक्यू. या चित्रपटाचे दरम्यान सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. सलील, सोहळा सुरू करण्यापूर्वी खूप वाट पाहिली या क्षणाची. आता या क्षणाला नक्की काय वाटतंय? काय पाऊस, काय ट्रॅफिक, आणि तरी काय गर्दी. एकदम ओके वाटते. हे पण का पॉप्युलर झालं माहितीये? त्यांनी गोष्ट सांगितली तिकडची. उगीच नाही पॉप्युलर झालं वाक्य, त्यांनी गोष्ट सांगितली. ती गोष्ट इतकी गोड सांगितली 3 शब्दामध्ये की पॉप्युलर झालं. मला असं वाटतं की अगदी थोडक्यात तर ज्यांना ज्यांना लहानपणी त्यांचे आई वडील आजी आजोबा गोष्ट सांगताना आठवतात, कारण गोष्ट ही नुसती ती एक स्टोरी नसते, त्याच्यामध्ये त्यांचा हात असतो डोक्यावरचा. ते तुम्हाला थोपटत असतानाचा एक स्पर्श असतो. ते मध्ये मध्ये हा झोपा, डोळे मीठ, अरे वा का बघतोय तिकडे, आणि मग काय झालं, मग लाकूड तोड्या होता ना. पण ती नुसती गोष्ट नसते, त्याच्यात ते आई वडील, त्यांचा टच असतो, त्यांचा आवाज असतो. मला असं वाटतं एखादा आवाज जेव्हा आपल्याला आठवतो तेव्हा आपल्याला त्यांची गोष्ट आठवते, एखादा आवाज आठवतो तेव्हा. तर हा आमच्या चित्रपटातला गोष्ट वेडा बाबा आहे की ज्याला असा विश्वास आहे की गोष्टीतून जगातला कुठलाही मुद्दा, कुठलाही विषय पोहोचवता येतो मुलांपर्यंत. आणि हा ध्यास घेऊन जगणारा बाबा आहे. त्याच्या ध्यासाला प्रेमाने सपोर्ट करणे त्याची बायको आहे. डॉक्टर मोहन आगाशे आणि सुहासताई जोशी आज येऊ शकले नाही, पण ते त्या जनरेशनची पण फिल्म आहे. सुमित, उर्मिला, पुष्कर त्याही जनरेशनची आणि छोट्या मुलांची पण आहे. कारण मला वाटतं की आजी आजोबा ही संस्था हळूहळू कुठेतरी
बाजूला जाते की काय. मला वाटतं ही आजी आजोबाच्या घरात असतात ना, त्या मुलांचं अक्षर पण वेगळं दिसतं आणि त्या मुलांची भाषा पण वेगळी ऐकू येते असं मला फार प्रामाणिकपणे वाटतं. तर आजी आजोबा पण आहे तिथे. आणि एखादी फिल्म आपल्याला काय करते, तर काही फिल्म्स आपल्याला अन्यायाविरुद्ध लढायला शिकवतात, काही फिल्म आपल्याला देशप्रेम शिकवतात, सामाजिक भान देणारा चित्रपट असं म्हणतात. हा चित्रपट काय आहे, तर हा आपल्या नात्यांना उजळून टाकणारा चित्रपट, परत आठवण करून देणारा चित्रपट आहे. की अरे म्हणजे मला एक रिॲक्शन आठवत एका फेस्टिवल नंतर एक मुलगा म्हणला की सर मी बोलतो पण आधी माझ्या वडिलांचा आणि आईचा आवाज ऐकतो एकदा फोन करून. तर हा चित्रपट बघितल्या तुम्हाला फोन करून तुमच्या आईचा आणि वडिलांचा आवाज ऐकावा, त्यांना एकदा बघावा, त्यांचा फोटो तरी बघावा असं वाटलं तर आम्ही सगळे शिकलो असं मी समजेन. या इतक्या गोड गोष्टीला पहिल्यापासूनच जे जे मागे उभे राहिले, नितीन मला अजून दिसत नाही पण नितीन वैद्य पहिली व्यक्ती ही गोष्ट ऐकलेली. आमचे युएसचे 2 प्रोड्युसर अरुंधती आणि अरुंधती दाते, अनुप निमकर. आणि तुम्ही कल्पना करू शकता की सिद्धार्थ सौमिल शंकरजी सारखी व्यक्ती गोष्ट ऐकताना त्यांनी किती गोष्टी ऐकल्या असतील. इतकं काम केलेल्या व्यक्तीला नरेशन आपण जेव्हा करतो आणि ते जेव्हा म्हणतात की कमाल स्टोरी, तेव्हाच मला पहिला एक शाबासकी आणि पहिला पुरस्कार होता. कारण शंकरजी असं म्हणले की क्या बात आहे, काय गोष्ट आहे. हे मला खूप महत्वाचं वाटतं कारण खूप ऐकणारी व्यक्ती, खूप बघणारी आणि इतकी सेन्सिटिव्ह, वडील पण सेन्सिटिव्ह, माणूस पण सेन्सिटिव्ह. आणि गाणी करताना तुम्ही कल्पना करा की ह्या सगळ्यांना गाणी ऐकवायची म्हणजे पुढच्या जनरेशन मधलं उत्तम काम करणारे आणि आपण ज्यांच्याकडे बघून काम करतो असे शंकरजी, त्या सगळ्यांना गाणं ऐकवताना मला किती प्रेशर पण होतं आणि एक्साइटमेंट पण होती. मला असं वाटतं की खूप भाग्यवान आहे मी की एखादं गाणं झाल्यानंतर हे कोण गावं ही चर्चा मला थेट शंकरजींशी करता आली. मला असं वाटतं भारतातल्या कुठल्याही माणसाची 2 स्वप्न असतात. एक, आपलं गाणं लता दिदींनी गावं, ते माझं स्वप्न परमेश्वरांनी पूर्ण केलं. आणि मला असं वाटतं की आपली गाण्याला दाद कोणी द्यावी असं जर विचारलं तर आज 3 व्यक्ती तिकडे बसल्यात. सुरेशजी, सुरेश वाडकर, शंकरजी आणि सुनील चव्हाण, की जे म्हणले की क्या गाणं आहे बस तर बास असतं. हे तिन्ही माझे अत्यंत फेवरेट आर्टिस्ट आहेत. सुरेशजींना तर कायम गुरुस्थानी मानत आलेलं आहे. आणि शंकरजी आणि सुनील हे म्हणजे कोणाचंही काम करताना यांची आठवण येते की यार हे जसं काम करतात ना तसं काहीतरी आपल्याकडनं झालं पाहिजे. तर सगळ्या कलाकारांना मी स्टेजवर बोलवतो. मला असं वाटतं की ज्याच्यासाठी हा रोल लिहिला होता आणि फिल्म बघितल्यावर तुम्ही म्हणाल की ज्याच्यासाठी हा रोल होता, माझा मित्र सुमित राघवन. सुमित, उर्मिला कोठारे. मला असं वाटतं की जी एक वॉर्मथ असते चेहऱ्यावर, आईच्या चेहऱ्यावर काय दिसायला पाहिजे तर आईच्या चेहऱ्यावर माया दिसायला पाहिजे, जी मायाच्या चेहऱ्यावर खूप छान दिसते म्हणून ती इथे होती. पुष्कर, हा वेगळा पुष्कर श्रोत्री या फिल्म मध्ये बघायला मिळेल कारण आमच्याकडे सगळ्यात धमाल करणारा मित्र पुष्कर आहे. पण या चित्रपटात कदाचित एकदाही चेहऱ्यावर हसून नसलेला एक वेगळा पुष्कर आपल्याला बघायला मिळेल. राजेश भोसले इथे आहे. मला माहिती नाही, मी 3-4-5 वर्षापूर्वी गोष्ट लिहिली होती. मला माहिती नाही मला तेव्हा काय वाटलं की या नावाला किती महत्व होईल महाराष्ट्रात, पण मी याच्या कॅरेक्टरचं नाव एकनाथ असं ठेवलं होतं. फार जुनी गोष्ट आहे पण कुठेतरी गट फील होतं बहुतेक मला की हे नाव फार महत्वाचं होणार आहे. मला नेहमीच असं वाटतं की वेगवेगळे चेहरे ना काही बघून असं वाटतं की अरे हा चेहरा ना हे काम छान करेल. असे 2 चेहरे इथे जे आधी चित्रपटात दिसले नाही, आकांक्षा आठवे आणि एक उत्तम गिटारिस्ट आहे पण यांनी काम केलं याच्यात रितेश ओहळ, त्यांनाही स्टेजवर बोलवतो. या फिल्मसाठी मी लहान मुलं शोधण्यासाठी जवळजवळ 1600-1700 मुलं बघितली. पुण्यात, ठाण्यात सगळीकडे ऑडिशन मी करत सुटलो होतो की कारण असं होतं की मला लिहिताना मुलं दिसली होती, आता ती शोधायची होती. चांगली काम करणारी मुलं नाही, मला जी दिसली आहेत मुलं, जो मुलगा बघता क्षणाला सुमितचा मुलगा वाटेल, हा क्रायटेरिया होता माझा.
की जो चालत आला की काय वाटायला पाहिजे की हा सुमितचा मुलगा. आणि मी पुण्यात ऑडिशन्स काही 1000-1200 मुलांची रांग होती, दिवसभर शोधत होतो आणि तो आत आल्याला मला कळलं की हा हाय. तर तुम्ही त्याच्याकडे बघा, तुम्हाला जाणवेल. 40 गावचा मुलगा आहे तो, अर्जुन पूर्णपात्रे. तो असा तिकडेच तोंड करून उलटा उलटा येईल, म्हणजे त्यांना कळेल मी असं का म्हणतो. पाठी पाठी बस 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 पाठी. अद्वैत पण इथे, अद्वैत वाचकवडे, मी त्याचं आडनाव सारखं चुकतो, आज बरोबर आलं बघू. अजून 2 फार महत्वाच्या व्यक्ती इथे आहेत फिल्मच्या संदर्भात. एक व्यक्ती म्हणजे माझं कुठलंही गाणं ज्या व्यक्तीने लिहिलं की ते गाणं मला माहिती असतं की आता हे लोकांना आवडणार आहे. याचं कारण तो आणि मी एकत्र आलो की समोर काहीतरी आमची कुंडली अशी आहे की 1 अधिक 1 2 नव्हता 11 होतं. तर मी संदीप खैला पण स्टेजवर बोलवतो. आणि असा योगायोग आहे की बाबा किंवा आई या विषयावर आम्ही काही कंपोज केलं, गायलं, लिहिलं की ते पॉप्युलर होतं. याच्यात एक बाबाचं पण गाणं आहे आणि एक आईचं पण गाणं आहे. सो हे स्पेशल आहे. आपली सगळ्यांची अत्यंत आवडती कोरिओग्राफर आमची मैत्रीण फुलवा प्लीज. आणि मला असं वाटतं की मुलाला गोष्ट सांगता सांगता बाबा काय काय पोचवू शकतो या अनुभवात मी ऍक्च्युअली हा पिक्चर लिहिला असेल असं मी आता विचार करताना, की मुलांना काही नाजूक मुद्दे पोचवायचे असतात. मध्ये कसे आपण सांगणार, असं सांगूया का, असं सांगूया का. आणि मग मला कळलं की गोष्ट सांगूया याला आणि याला चांगला नाजूक मुद्दा पोहोचवता येईल. ज्याला गोष्ट सांगता सांगता मला गोष्ट सुचली. माझा मुलगा या फिल्म मध्ये गायला पण आहे, शुभंकर कुलकर्णी, त्याला स्टेजवर बोलतो. मला वाटतं सुमितला, मला इच्छा आहे की सुमितने बोलावं. त्याआधी मी ट्रेलर लॉन्च ज्यांच्या हस्ते, टीजर लॉन्च परत ना टीजर लॉन्च ज्यांच्या हस्ते, ते लाईव्ह वगैरे का बरेच म्हणून परत टीजर लॉन्च ज्यांच्या हस्ते, ते आपल्या सगळ्यांचे आदर्श, मला असं वाटतं व्यक्ती म्हणून पण आणि कलाकार म्हणून पण. शंकर महादेवन आणि आमच्या सगळ्यांच्या अत्यंत आवडत्या गायिका म्हणजे 2008 मध्ये वळवा. आणि तेव्हाच आम्हाला जाणवलं होतं की आयुष्य असं असतं म्हणजे प्लेबॅक सिंगिंग यांचंच गाणं. तर शंकरजी, सुनिधीजी प्लीज. आणि आम्ही सगळे ज्यांच्याकडे गुरुस्थानी बघतो, तर आज फार चांगला योग सुरेश इथे. सुरेशजी प्लीज 2 मिनिटं तुम्ही इथे. आपण फक्त टीजर लॉन्च करताना सुरेशजींचा आशीर्वाद मिळाला मला फार बरं वाटलं. नितीन वैद्य इथे आले अखेर ट्रॅफिक मधून. सो टीजर लॉन्च बघूया. टीजर आपण तिकडे जाऊन बघूया. एक फोटो काढूया आधी सगळ्यांचा छान. तुला जायचं म्हणजे जा ना पटकन, जा ना पटकन, जा जा जा. सर तुम्ही पुढे या ना, थोडं पुढे या. ओके रेडी. बॅटरी
गरम झाला नाही बॅटरी पॉवर बँक बघा ते टीजर लॉन्च होईपर्यंत करतो टीजर लॉन्चची कमांड त्यावेळेस मी विनंती करतो शेतकरींना. I request the person who's got the button with him to play the teaser. हाँ एक मिनट कुछ है. अरे पीछे जाना इधर क्या है हाँ सांगितलं ना म्हणून तर आता चालू करतायत. अच्छा हे असं करतात. थोडासा दादा हात थोडासा किती वारायचे उघडायचं आहे का ते खोलायचं आहे. A special day for me because my children, they are the producers of the film, part producers of the film, along with other producers. बहुत ही प्राउड मोमेंट है. आणि सलीलजी जेव्हा जेव्हा काय करतात ते, whether it's music, whether it is writing, whether it's direction, whether it's lyrics, it's always superb and fantastic. And so is एकदा काय झालं. आम्ही बघितलं चित्रपट, आम्ही ऐकलंय म्युझिक, and it is just no words can describe the level of musicianship and the level of the art of filmmaking and the simplicity, honesty with which he has made it is really, really great. I am so happy to be part of this project. Thank you. मैंने सलील जी के साथ पहले भी काम किया है, पर एक चीज जो मुझे हमेशा बहुत चौंकाई देती है, क्योंकि इतना सब काम लोग कर रहे हैं, उसमें एक सिंप्लिसिटी को दर्जा देना पूरी तरीके से, वो मैंने आप में देखा है, आप जिस तरह से अपने गाने बनाते हैं. और अब मैंने ये फिल्म देखी नहीं अभी तक, लेकिन अभी टीजर देखकर मुझे ऐसा लगता है कि अगेन उसमें बहुत ही प्यार, ऑनेस्टी, सिंप्लिसिटी है. और मैं आई कैंट वेट टू वॉच दिस फिल्म. थैंक यू सो मच फॉर मेकिंग मी अ पार्ट ऑफ दिस फिल्म, एंड आई वांट टू विश ऑल द बेस्ट टू ऑल द कास्ट एंड क्रू एंड द एंटायर टीम ऑफ एकदा काय झालं. एकदा काय झालं. एकदा काय झालं, आज टीचर आणि एकदा काय झालंच म्युझिक आज लॉन्च झालंय. मी प्रोड्युसर्स, डायरेक्टर्स, ऍक्टर्स, ऍक्ट्रेसेस आणि ह्या सिनेमाचे जेवढे रायटर्स, या सगळ्यांना खूप शुभेच्छा देतो. आणि पुढच्या वर्षी सिल्वर ज्युबिलीला पुन्हा एकदा पार्टीला जमा होऊ आणि त्या दिवशी मी काहीतरी घेईन. आज दुपार असल्यामुळं
काही म्हणता येणार नाही. खूप शुभेच्छा आणि सिल्वर ज्युबिलीला भेटू. धन्यवाद. जे जे उत्सव मूर्ती आहेत त्यांनी दिलेले आहेत. 2019 डिसेंबरला आम्ही भेटलो. म्हणजे डिसेंबरमध्ये आम्ही शूटिंग सुरू केलं. त्याच्यानंतर लॉकडाऊन लागला. त्याच्यानंतर बघता 2 वर्ष गेली आणि तरीही एखादं प्रोजेक्ट अजून कसं टवटवीत आहे त्याचं हे उत्तम उदाहरण आहे. कारण त्याच्या मागची एक वेगळ्या प्रकारची एनर्जी आहे आणि ती एनर्जी तुम्ही आता टीजरमध्ये तुम्हाला त्याची झलक दिसलीच असेल. जसं सलीलने जेव्हा हा चित्रपट दाखवला काही शिक्षण तज्ञांना किंवा त्यातल्यापैकी एकाने येऊन सांगितलं सलीलला की इतकी पॉझिटिव्हिटी आजकाल कुठल्या चित्रपटात बघायला मिळत नाही. इतकी चांगली माणसं एका चित्रपटात बघायला मिळत नाही. तर माझ्या मते आज ही काळाची गरज आहे. आज ज्या पद्धतीने बाकी सगळीकडेच इतकी उलथापालथ चाललेली आहे, इतके खड्डे आहेत, इतका चिखल आहे, वेगळा संदर्भ आहे. तर त्यातून मार्ग काढत आम्ही हा चित्रपट पूर्ण केलेला आहे आणि मला असं वाटतं ही प्रत्येक मुलाची गोष्ट आहे, ही प्रत्येक बाबाची गोष्ट आहे, ही प्रत्येक आजोबाची गोष्ट आहे, प्रत्येक काळजीची गोष्ट आहे. 5 ऑगस्टला आमचा चित्रपट रिलीज होतो. तुमचे आशीर्वाद हवे आहेत. मराठी चित्रपटांनाच आशीर्वाद हवे आहेत असं मी म्हणेन. आणि आज शंकरजी आले, सुनीलजी आलेले आहेत आणि सगळ्यांचे गुरु सुरेशजी यांचे आशीर्वाद लाभलेले आहेत. तर मला असं वाटतं की अब हमें कोई नहीं रोक सकता. थँक्यू. आणि आपण आता गाणं ऐकूया. सुरुवात आपण शंकरजींच्या गाण्याने करूया. मागे जाऊ. गाने का वीडियो भी बजेगा, खाली गाना बजेगा. सलील जी गाने का वीडियो भी है कि खाली गाना? हे बघ, हे आपण सगळं काय घ्यायचं? खाली पाड. त्याच्यामध्ये तुम्हाला डोळ्यामध्ये भूक दाखवायला लागेल. आणि कशी दाखवणार भूक? कोणालाच येत नाही. आणि जो त्यांच्याकडे सगळ्यात श्रीमंत मुलगा आहे तो घरी जातो आणि त्याच्या बाबांना सांगतो की बाबा तुमच्यामुळे मला रोल मिळत नाही. तर बाबा म्हणतात मी काय केलं? तो म्हणतो तुम्ही मला भूकच लागू देत नाही. जेवढीशी भूक लागली की एवढं खायला देतं, मला करणार कसं भूक लागली कसं वाटतं. एक वेगळा पर्स्पेक्टिव्ह आहे. मला असं वाटतं की इथे जे गाणं येतं त्याच्याविषयी 2 शब्द बोलायला मी संदीपला बोलवतो आणि मग एकच गाणं आज लाईव्ह कम्प्लीट ट्रॅकवर होणार आहे ते शुभंकर ऐकवेल त्या विषयावरचं. संदीप प्लीज. आणि खूप अभिमानाचा दिवस आहे. म्हणजे मित्राचा सिनेमा म्हणून तर आहेच आहे, पण मित्राच्या सिनेमाचा मी एक भाग आहे म्हणून फक्त अभिमान नाही, तर एका चांगल्या सिनेमाचा भाग आहे म्हणून मला जास्त अभिमान आहे. तर नात्याची गोष्ट आहे आणि नातं मला मुलात नात्यावरती कुठलीही कलाकृती असली तरी ती बघायला आवडते, ऐकायला आवडते, लिहायला आवडते. आणि सलील आणि मी म्हणजे आमची अशी धारणा आहे कायमच की आपण सगळेजण आपली अस्तित्व ही नात्यांवरती बोललेली आहे आणि नाती आहेत म्हणून आपलं जगणं सुसह्य होतं. मी फिल्मविषयी विस्ताराने बोलत नाही, परंतु एवढंच सांगतो की सलीलने त्याच्या नेहमीच्याच पद्धतीने म्हणजे अतिशय साधी आणि म्हणूनच मनाला भिडणारी अशी फिल्म केली आणि ते त्यातला जो ह्युमर आहे ती स्क्रिप्ट वाचलेला आहे आणि ती स्क्रिप्ट वाचल्यानंतरच त्यातल्या गाण्याच्या ज्या जागा होत्या त्याच्यासाठी लिहायचं म्हणल्यावरती खूप एक्साइट होतो. आणि अर्थातच सलीलचं म्युझिक तर आहेच, पण या सगळ्या दिग्गज व्यक्तींचे सूर त्याला ते लाभले. शंकर जे आहेत, सुनील जे आहेत आणि अर्थातच माझा छोटा मित्र शुभू. तर त्यामुळे मला असं वाटतं की मी 10 लिहिलं असेल तर 100 या लोकांनी बनवलेलं आहे. तर मनापासून थँक्यू म्हणतो तुम्हाला सगळ्यांना. आणि हे जे गाणं आता शुभू सादर करणार आहे त्याच्याविषयी थोडक्यात सांगतो की काय होतं, कधी कधी सिनेमामध्ये सिच्युएशनसाठी गाणी लिहिली जातात. इथे ऍक्च्युली या गाण्यासाठी सिच्युएशन निर्माण झाली, कारण ते आमच्या दोघांचं फार लाडकं गाणं आहे. आणि आपण जी विषमता बघतो समाजामध्ये जे 2 वर्ग आहेत
की एक जो आहे तो मेनू कार्डवरची उजवी बाजू कधीच बोलत नाही, आवडतं ते डायरेक्ट ऑर्डर करून देतात. आणि एक जे आहे त्याला खायची सुद्धा भ्रांत असते. तर हे आपण बघतो, कायमच बघतो रोजच्या जीवनामध्ये. तर हे दोन लहान मुलांच्या व्यक्तिरेखांमधून सांगण्याचा प्रयत्न केला होता. दोन मित्र आहेत, 9-10 वर्षाची मुलं आहेत आणि मित्र आहेत, पण त्यांच्या परिस्थितीमध्ये खूप फरक आहे. आणि मग त्यातला तो फरक जो आहे तो मांडायचा प्रयत्न केला होता या गाण्यामध्ये. आणि मला वाटतं शुभू, मी ते गाणं ऐकलं आणि ते त्याच्यामध्ये जो एक असा नॅचरल इनोसन्स शुभू पण. आणि मला असं वाटतं की ते गाणं जेव्हा शुभूच्या आवाजामध्ये येतं तेव्हा त्या गाण्यातली प्रखर वास्तवता जी आहे ती आणि शुभूचा इनोसन्स हे काहीतरी वेगळंच कॉकटेल होतं त्या गाण्यामध्ये, असं मला काय वाटतं. पुन्हा एकदा सगळ्यांचं मनपूर्वक आभार मानतो आणि शुभूला इथे निमंत्रित करतो. आहेत आणि आतापर्यंत एवढूसा म्हणजे तुम्ही सगळ्यांनी त्याच्या गाण्यावर खूप प्रेम केलं. कुठलं एकटी एकटी घाबरलीस ना वाटलंच होतं हे गाणं, त्याला खूप सॉंग ऑफ द डेकेड पासून सगळं मिळालं, पण नाव इज अ कोरोना बॉय. सो दिस इज, प्लीज ब्लेस हिम. शंकरजी, सुरेशजी, सुनीलजी. काय करावं कॅमेरा सेटिंगमध्ये चेक करू. व्हायब्रन्स मोबाईलच्या स्क्रीनचा व्हायब्रन्स असतो, कॉन्ट्रास्ट तो कमी जास्त होतो. म्हणजे तुला इथं दिसेल. मी आहे श्याम, मित्र माझा राम. मी आहे श्याम, मित्र माझा राम. मी जातो शाळेमध्ये रामाकडे काम. मी आहे श्याम, मित्र माझा राम. मी आहे श्याम, मित्र माझा राम. मी जातो शाळेमध्ये रामाकडे काम. श्याम आणि राम, राम आणि श्याम, श्याम आणि राम, राम आणि श्याम. रोज नाही, कधीतरी होते भेट गाठ. मी त्याला लाडू देतो, तो शेका आठ. माझे वय 9 आणि त्याचे वय 9. माझे वय 9 आणि त्याचे वय 9. त्याच्या हाती घंटे आणि माझे हात मोड. श्याम आणि राम, राम आणि श्याम, श्याम आणि राम, राम आणि श्याम. माझ्या घरी 5 खोल्या, त्याच्या घरी 1. माझ्या घरी चित्रे, त्याच्या भिंतीवरती भेट. माझ्या घरी 5 खोल्या, त्याच्या घरी 1. माझ्या घरी चित्रे, त्याच्या भिंतीवरती भेट. पावसासाठी बाहेर मी भिजायला जातो. पाऊस म्हणत भेट त्याच्या घरातच येतो. मी आहे श्याम, मित्र माझा राम. मी आहे श्याम, मित्र माझा राम. आठवड्याला गणवेशाचे 2 मला जोड. रामूकडे वर्षाकाठी चड्ड्या फक्त 2. आठवड्याला गणवेशाचे 2 मला जोड. रामूकडे वर्षाकाठी चड्ड्या फक्त 2. थंडीसाठी माझ्याकडे स्वेटर झाले 7. रामू मात्र खाली फक्त काढले 2 हात. मी आहे श्याम, मित्र माझा राम. मी आहे श्याम, मित्र माझा राम. त्याला मला 2 डोळे, हात पाय कान. त्याला मला 2 डोळे, हात पाय कान. त्याला मला 1 पोट, पाठ डोके मान. त्याला मला 2 डोळे, हात पाय कान. त्याला मला 1 पोट, पाठ डोके मान. त्याला मला 2 डोळे, हात पाय कान. त्याला मला 1 पोट, पाठ डोके मान. तरी माझ्या ओठी कसे रोज हसू खेळ. आणि त्याच्या डोळ्यामध्ये कायमचे तळे. असा सारा घोळ, असा सारा घोळ. तरी देवा पुढे मीही हात जोडे आणि तोही हात जोडे. असा सारा घोळ, तरी देवा पुढे मीही हात जोडे आणि तोही हात जोडे.
मित्र माझा राम, मी आहे श्याम, मित्र माझा राम, मी आहे श्याम, मित्र माझा राम, मी आहे श्याम, मित्र माझा राम, श्याम आणि राम, राम आणि श्याम, श्याम आणि राम, राम आणि श्याम. थँक्यू सो मच. आणि आजच्या कार्यक्रम संपवण्याच्या आधी परत एकदा सगळ्यांचे आभार मानतो. सगळे माझे निर्माते, प्रेझेंटर, हेमंत गुजराती, चिराग, ज्याला मी पहिल्यांदी गोष्ट सांगितली ही नितीन वैद्य. नितीन, तुला काही बोलायचं? तू कधी बोलत नाही, पण इनकेस त्याला मूड आला. आणि मला खूप आनंद वाटतोय की शी इज हिअर अँड शी सेड की येस आय सिंग फ्यू लाईन्स. सुनिधीजी प्लीज प्लीज. सो मला थँक्यू थँक्यू. अगर मेरा प्रोनाउंसिएशन थोड़ा रॉन्ग होगा तो माफ कीजिएगा. निझली रात निजेचा बाळाला झोप काग येत नाही. निझली रात निजेचा बाळाला झोप काग येत नाही. सांगता सांगता माझी दमली कहाणी मिटावीत फुले तशी मिटू दे पापणी. गुणा गुणा करताना शिणली गाई. बाळाला झोप काग येत नाही. निजली रात निजेचा बाळाला झोप काग येत नाही. मैं शोज में गाया करूँगी. एक बार ये रिलीज हो जाए फिर मैं सिर्फ बोला करूँगी. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. परत एकदा प्लीज आपण मला सांगा, असं म्युझिक लॉन्चला असं गाणं फार वर्षांनी सादर केलं असेल इतक्या मोठ्या आर्टिस्टनी. सो सगळ्या म्युझिक मधला अजून कोणी आला असेल मगाशी दिसलं नाही मला, पण आमचे नक्की प्रेमाने येतील. सो तुम्ही सगळे प्रेमाने आलात. थँक्यू सो मच. तुम्हाला आपण एकत्र इथे बाईट करूया. विनोद त्याच्याविषयी सांगा. ओके, म्युझिक लॉन्च झालंय. सो अजून एक व्यक्ती, माझी असोसिएट डिरेक्टर रिद्धी, मला मगाशी गडबडीत दिसली, नंतर दिसली नाही कुठे. हा, सो सगळ्याला Ready, sir? Please, center. एक मिनट. ठीक है सर. होल्ड सर. विजुअल्स वीडियो थोड़ा सा बस.
डिपेंड. आज एकदा काय झालं ही फिल्मचं म्युझिक रिलीज आहे आणि सगळे दिग्गज कलाकार आहेत. डॉक्टर सलील कुलकर्णी यांनी हे म्युझिकचं डायरेक्शन, कहाणी मतलब रायटिंग अँड म्युझिक त्यांनी दिलं आहे. फॅन्टॅस्टिक, वर्सटाईल, मोस्ट अमेझिंग आर्टिस्ट. अँड टू टॉप इट ऑल वी हॅव सुनिधीजी, ज्यांनी एक एवढं चांगलं मोस्ट ब्युटिफुल लोरी या फिल्ममध्ये अँड वी हॅव ये है सलील जी का शुभंकरनी पण गायलं याच्यात. व्हेरी फंकी रॅप सॉन्ग. मी आणि श्याम, मित्र माझा राम आणि मी आहे श्याम मित्र माझा, बरोबर. आणि टू टॉप इट ऑल, द आयसिंग ऑन द केक, वी हॅव द वन अँड ओनली सुमित राघवन and his performance is just out of this world. All the actors, all the music, lyrics, खूपच चांगला चित्रपट आहे. I just want to thank you everyone, and of course the team of thanks Hala. बहुत कम ऐसा होता है कि हम सुकून वाले गाने गाने और ये एक ऐसा गाना है जो आप सुन के आप बस सुन सकते हैं, मज़ा ले सकते हैं, इसको महसूस कर सकते हैं. मुझे एग्जैक्टली वैसे फील हुआ था जब मैंने इसको स्टोरी में गाया. सलील जी इज अनबिलीवेबली टैलेंटेड, बहुत वेरिएशन में गाते हैं, सुकून है और सिंप्लिसिटी है. सो ऑल द बेस्ट टू दैट. आणि माझ्यासाठी खूपच एक प्राऊड मोमेंट आहे, कारण माझा मुलगा सिद्धार्थ महादेवन आणि माझा डेब्यू सौम्य शिकारपुरे, हे मुलगा दे आर प्रोड्युसर्स ऑफ पार्ट ऑफ द प्रोडक्शन टीम. तर इट्स अ फर्स्ट ऑफ इट्स काइंड. सो सगळं आशीर्वाद देणार. अगदी सुनील मॅम, तुम्ही इतकी मस्त अंगाई गायची आणि खूपच छान वाटतं ते ऐकून. पण तुम्हाला या निमित्ताने आठवत आहे का की ओके आपकी मम्मी आपके लिए कौन सा लोरी गाती, कौन सा शेर करेंगे? नहीं गाई लेकिन इनका बच्चा है छोटू सा, उनके लिए उन्होंने ये लोरी बहुत बार गाया है ना लॉकडाउन. वही बता रही थी कि ये गाना रिकॉर्ड होने के बाद ये गाना मेरे सहन में रह गया था बहुत दिन. तो मैंने शायद बहुत सारे 2-3 महीने तक मैंने उसको रोज ये गाना गा के सुनाया. एंड इवन दे नोज द सॉन्ग. आई वाज थ्रिल्ड हियर दिस सॉन्ग. जब मैंने पहली बार इसे सुना तो मुझे ऐसा लगा कि इतना खूबसूरत गाना फिर गाने के लिए मिला तो मज़ा ही आ गया. For us, when we hear a sincere writing, sincere music, lyrics, acting, project, it's of very, very, it's got depth, it's got aesthetics. असं एक project थँक्यू. झालं सांगता माझी दखली कहाणी मिटावीत फुले तशी मिटू दे पापणी. गुणा करताना बाळाला झोप का हृदयातली देतो तुला स्वप्ने कोणी डोळ्यातली देतो तुला केशीला. ही पाखरे बघ चालली क्षण घेऊन के कहा रे क्षणा थांबना गाऊ दे एक गाणे पुन्हा.
गायला मॅमनी गायला गेली नाही बाकी दीपिका कोण आहे मला पण नाही Okay, ready everyone. Please look here. None. Yeah, okay, ready? Clicking. इसका फोन है Thank you.